आता हे आम्हाला पण सर हा डेमो होता म्हणजे पॅचमध्ये का ट्रायकोडर्मा म्हणजे पीएसबी फॉस्फेट सोल्युशन बॅक्टेरिया आणि फंजीसाइडनी बियाला प्रक्रिया करायची होती. मग सर म्हणले तसं सरांनी पीएसबी फॉस्फेट सोल्युशन. आता हे काय पीएसबी म्हणजे माहिती का, म्हणजे पूरक नत्र पूरक पालाश हे 3 घटक आहे. आपल्या शेतीला 16 घटक गरजेचे, पण आपण कोणते टाकतो 3 नत्र पूरक पालाश. आता या नत्र कुठं भेटतं तर नत्र हे आपल्या वातावरणात आहे. ते स्थिरीकरण करण्याचं काम जे काय करतं ते नायट्रोजन स्थिरीकरणाचे म्हणजे नत्र स्थिरीकरणाचे जे जैविक खतं असतात ते करतात. हे स्फुरद फॉस्फेट म्हणजे स्फुरद, हे स्फुरद याचं जर बियांना चोळलं तर ते जमिनीत जे आपले खतं असतात त्याला झाडाला पोचवण्याचं काम करतं. म्हणजे आपण खतं टाकतो पण 50% खतं हे जमिनीतच असतात, ते झाडाला भेटत नाही. ते भेटण्यासाठी आपण करतोय. थोडं लांब राहा मुलांना. आता हे 1 किलो घेतलंय. थोडं लांब राहा, थोडं लांब राहा. ए बा ह्या साईडला जरा लांब राहा, त्या साईडला. त्यांनी तोंडाला लावलं याचा अर्थ आपल्याला लांब राहायचं आहे. औषध लावलेत ना लांब. त्याने कसं मास्क लावलाय, हाताला ग्लोव्ह घातलेत का तर ते विषकारक आहे. त्याने काही धोका होऊ नये म्हणून मास्क घातलाय, हाताला ग्लोव्ह लावलेत. आता हे 3 प्रकारचे सरांनी खतं आणले. म्हणजे आता तिथं आपण लिहिलं होतं जैविक पद्धत, रासायनिक पद्धत. जैविक पद्धत मधलं काय सरांनी तर काय आणलंय ॲझोटोबॅक्टर आणलाय. रासायनिक पद्धतीचं काय आणलंय बुरशीनाशक आणले. इथंच लिहिले बीज प्रक्रिया रासायनिक जैविक. आता रासायनिक मध्ये काय काय बुरशीनाशक. तर आधी बुरशीनाशक काय करायचं.